पर्शियन आखात, होर्मुझ आणि ओमानच्या आखातात 3 भारतीय दगावलेत। तीनही आखातात हल्ल्यात विविध जहाजांचं नुकसान झालंय। परदेशी जहाजांवर काम करणाऱ्या 4 भारतीय खलाशांना याचा फटका बसलाय। 4 पैकी 3 भारतीय खलाशांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगद्वारे खलाशांच्या मृत्यूची माहिती जारी करण्यात आली आहे। मृत खलाशांच्या नातेवाईकांना डीजीएस कडून सगळ्या प्रकारची मदत दिली जाणार आहे। तर भारतीयांना याचा फटका बसलेला आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय। आखातातल्या युद्धाची भारताला झळ बसलेली आहे। 4 पैकी 3 भारतीय खलाशांचा हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। परदेशी जहाजांवरती काम करणाऱ्या 4 भारतीय खलाशांना याचा फटका बसलाय। पर्शियन आखात, होर्मुझ आणि ओमानच्या आखातात 3 भारतीय दगावल्याची माहिती मिळतेय। पुढची बातमी पाहूयात। इस्रायलनं लेबनॉनवरती आज पुन्हा हल्ला केलाय। हिजबुल्लाचा कमांडर यामध्ये ठार झालाय। कमांडर आदम अदनान अल ओथमन हल्ल्यामध्ये ठार झाल्याचं कळतंय। कमांडर आदम हा भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम करत होता। राजधानी बैरूतला इस्रायलकडून पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आलंय। बैरूतमधल्या इराण दूतावासावर सुद्धा इस्रायलनं हल्ले केलेले आहेत, हवाई हल्ले केलेले आहेत। हिजबुल्लानं काल केलेल्या हल्ल्याचा इस्रायलकडून पुन्हा एकदा बदला घेतला गेलाय। आणि इराकमधील इरबिल भागातल्या हॉटेलवर इराणनं ड्रोन हल्ला केला। या हॉटेलमध्ये अमेरिकन सैनिक थांबले होते आणि त्याची माहिती मिळताच इराणनं या हॉटेलवरती जोरदार मारा केला। इराकमधील इरबिल या भागात इराणचं समर्थन असलेला एक गट कार्यरत आहे आणि या गटानं इरबिलमधील अमेरिकन तळावरती हल्ला केलाय। ओमानच्या आखातात तैनात इराणची 11 जहाजं बुडवण्यात आली आहेत। अमेरिका आणि इस्रायलनं जोरदार मारा करत इराणची 11 जहाजं नष्ट केली। ओमानच्या आखातात इराणी नौदलाची ही जहाजं तैनात करण्यात आली होती। त्या जहाजांचा वापर आखाती देशांवरती समुद्रातून हल्ला करण्यासाठी करण्याचा इराणचा कट होता। मात्र ही जहाजं नष्ट करून समुद्रात बुडवण्यात आली आहेत। त्याची दृश्य देखील समोर आली आहेत। अमेरिका आणि इराण युद्धाची आग आता सौदी अरेबियाचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना रास तनुरापर्यंत पोहोचलाय। इराणनं रास तनुरा तेल रिफायनरीवरती ड्रोन हल्ला केला होता। आता तिथल्या नुकसानाचे सॅटेलाइट फोटो जारी करण्यात आलेत। कारखान्याचं फारसं नुकसान झालं नाही असा कंपनीचा दावा होता। मात्र उपग्रहानं घेतलेल्या फोटोमध्ये नुकसान झाल्याचं मात्र दिसतंय। हल्ल्यानंतर हा कारखाना रिफायनरी तुर्तास बंद ठेवण्यात आलेली आहे। आखातातल्या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याचा सलग 3ऱ्या दिवशी तेलाच्या किमती वाढण्यावरती परिणाम होतोय। मंगळवारी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $78.83 वर पोहोचले। त्यामध्ये आता 1.4% वाढ झाली आहे। हा दर जानेवारी 2025च्या $82.37 नंतर सर्वाधिक आहे असं रॉयटर्सनं म्हटलंय। जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी इराणनं अधिकृतपणे बंद करण्याची घोषणा केली आहे। तर या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावून भस्मसात करू असा इशारा इराणनं दिलेला आहे। जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी 1/3 व्यापार याच अरुंद सामुद्रधुनीतून होतो। इराणच्या या नाकेबंदीमुळे सौदी अरेबिया, इराक आणि कुवैत यांसारख्या देशांची निर्यात ठप्प होणार आहे। दरम्यान अमेरिकन नौदलानं आधीच या भागात आपली उपस्थिती वाढवली आहे। त्यामुळे आता समुद्रात थेट अमेरिकन आणि इराणी नौदलांमध्ये युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आखाती देशातील युद्धामुळे